नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, खूप दिवसातून आज व्हिडिओ बनवत आहे. कंप्लीट आपले 2-3 महिने झाले कंटिन्यू व्हिडिओ येत नाहीत. तसं तर 1 वर्षापासून आपले कंटिन्यू व्हिडिओ नव्हते. तर बऱ्याच ताई जे आहेत ते व्हिडिओची वाट पाहत असतील किंवा त्यांना ब्लाऊज शिकायची खूप इच्छा आहे, पण परफेक्ट ब्लाऊज शिकवणारं कोणी नाही, असं खूप सारे प्रॉब्लेम येतात. तर चला तर मैत्रिणींनो, आजपासून आपण रेग्युलर व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला मी टाकणार आहे. दररोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड होईल. 1 वाजेल किंवा 1:30 वाजेल, पण दुपारी कमीत कमी मी व्हिडिओ दुपारीच अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे. किंवा पॅटर्न घ्यायचे असतील तर त्यांना पण खूप सारे म्हणजे व्हिडिओची वाट पाहत होत्या. तर त्याबद्दल अगोदर मनापासून सर्वांना सॉरी म्हणते, कारण की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, पण माझ्याकडून तुमच्यासाठी व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करणं झालं नाही आहे त्याबद्दल. तर असेच व्हिडिओ तुम्हाला दररोजची दररोज आता इथून पुढे पाहायला मिळणार आहेत. पेपर कटिंग असेल, ब्लाऊज प्रत्येक साईजचा असेल, प्रत्येक मापाचा असेल, कटोरी ब्लाऊज असेल, प्रिन्स कट असेल, फोर टक्स असेल, व्यवस्थित तुम्हाला मराठीमध्ये सर्व काही माहिती देणार आहे. अगदी बरोबर परफेक्ट बसलंच पाहिजे. तर इथून मागे जी काही व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांनी तर परफेक्ट ब्लाऊज शिवत आहेत. तरीही ज्या काही नवीन मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत त्यांना आणखीन ब्लाऊज परफेक्ट येत नाहीत किंवा शिकण्याची खूप इच्छा आहे आणि परफेक्ट शिकायला कुठेच मिळत नाही. त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारा ज्या काही व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं. त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल करून ठेवायचं, म्हणजे दररोजची दररोज तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं. तर लाईक यासाठी करायचं आहे की तुम्हाला मी लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवलं ना, मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच त्याचे अपडेट मिळत असतात त्यासाठी. तर आज आपल्याला पाहायचं आहे, खूप हेवी साईज आहेत, 42, 44, 46 या साईज आहेत. तर त्या साईजमध्ये भरपूर ताईंना कशा पद्धतीने प्रॉब्लेम येतात, पिसामध्ये ज्यावेळेस आपले रिंकल्स असतात त्यावेळेस काय करायचं आहे, किंवा चुना पडलेले असते त्यावेळेस काय टिप्स आणि ट्रिक्स वापरायचे आहेत, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, समजून घ्या कुठे काय करायचं आहे. त्याच साईजचा तुम्हाला 42 साईजचा कटिंग, अगदी 3 ब्लाऊज एकदमच कटिंग कशा पद्धतीने करायचे आहेत कमीत कमी वेळेमध्ये, आणि तेच म्हणजे कट केलेले जे ब्लाऊज आहेत त्याच्यावरून आपल्याला स्टिचिंगचा व्हिडिओ म्हणजे 2 व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आजचा व्हिडिओ कटिंगचा आहे, उद्या जी अपलोड होईल त्याचा व्हिडिओ तुम्हाला स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ येणार आहे. एक ब्लाऊज मी पूर्ण तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे, फिनिशिंग कशा पद्धतीने आणली आहे, किंवा काय काय त्याच्यामध्ये अडचणी येतात किंवा काय आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर समजणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, समजून घ्या कुठे काय करायचं आहे काय नाही, आणि आपले जी काही रेडीमेड पेपर कटिंग आहेत ते वापरून कशा पद्धतीने कमी जास्त उंची करायची आहे. त्याच्यावरून बऱ्याच ताईंना प्रश्न पडतात की परफेक्ट ब्लाऊज बसतात का नाही, तर ते तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे. कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि इथून मागेही मी कस्टमरच्याच ब्लाऊजवर तुम्हाला दाखवलेले आहेत. तर चला मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू शकतात. आता ही मी इथं मापाचं ब्लाऊज घेतलेला आहे, तर आपल्याला कशा पद्धतीने छातीचं माप मोजायचं आहे किंवा उंची कशा पद्धतीने मोजायची आहे आणि एकावर एक 3 ब्लाऊज पीस ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता आपण इथं पाहू शकतात, याची उंची जी आहे ती चेक करणार आहेत. तर या ब्लाऊजची उंची आपण शोल्डरपासून ते कमरेपर्यंत तयार उंची किती आहे ती पाहायची आहे. तर आपल्याला इथं पाहू शकतात 15 इंच तयार आहे, तर आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे आपल्याला 16 इंच घ्यायची आहे. तर 15 मध्ये 1 इंच ॲड केल्याच्या नंतर 16 उंची घ्यायची आहे, कारण आपल्याला कमरेच्या साईडने अर्धा इंच आणि शोल्डरच्या साईडने अर्धा इंच शिलाई लागत असते त्यासाठी. आता हे आपण छातीचं जे काही माप आहे ते पण पाहायचं आहे. तर पाहू शकतात आता इथं काय केलेलं आहे, आपण जी हुकांची बाजू असते, हुके ज्या साईडने लावलेले असतात त्या साईडपासून आपल्याला मोंड्यापर्यंत परफेक्ट असं माप घ्यायचं आहे. ते इथं 10.5 भरत आहे, 10.5 भरत आहे म्हणून आपल्याला इथं 42 साईज मिळालेलं आहे. तर कुठलंही तुम्ही ब्लाऊज असेल तर तुम्ही कशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे ते तुम्हाला पाहिलंच असेल.
तर या पद्धतीने आपण हे मोजून घेणार आहेत. तर कोणतीही साईज असेल, बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की ज्या ताई आहेत, नवीन शिकलेल्या आहेत, त्यांना आणखीनही छातीचं माप कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते माहीत नसतं. त्यासाठी तुम्हाला ज्या साईडने हुकांची बाजू आहे त्या साईडने तुम्ही मोजून घ्यायचं आहे. तर आता इथं पाहू शकतात, इथं तुम्हाला ब्लाऊज पीसवर तुम्हाला अशा चुना पडलेल्या दिसत असतील, घुडी पडलेली दिसत असेल, तर त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला आहे तसा ब्लाऊज कटिंग करायचा नाही आहे. आपल्याला अगोदर हा ब्लाऊज जे आहे ती प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून परफेक्ट असली आपली फिनिशिंग आली पाहिजे. तर त्यांना काय होतं की तुमची ब्लाऊजमध्ये जे काही प्रॉब्लेम येतील तर ते सर्व सॉल्व्ह होतात. त्यासाठी तुम्हाला हे प्रेस करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ही जी काही चुरगुळा झालेला ब्लाऊज पीस असेल, अस्तरचं बी ब्लाऊज पीस असेल, त्यावेळेस तुम्हाला अस्तर जे आहे ते पण तुम्ही प्रेस करून घेऊ शकतात, जेणेकरून आपला परफेक्ट असं फिनिशिंग आलं पाहिजे. त्यासाठी शक्यतो मी प्रत्येक ब्लाऊज जे आहेत ना तर ते प्रेस करून व्यवस्थित असं घेत असते, जेणेकरून आपल्याला हा पुढे शिवण्याच्या वेळेस किंवा बरेच पीसमध्ये असे प्रॉब्लेम येतात. तर पाहू शकतात या पद्धतीने मी हे प्रेस करून घेत आहे. तिन्ही ब्लाऊज पीस मी व्यवस्थित असे प्रेस करून घेत आहे, जेणेकरून हे पाहू शकतात छोटे छोट्या चुना पडलेले असतात किंवा म्हणजे ती रेडीमेड ब्लाऊज ज्यावेळेस आपण आणतात बाजारातून त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने ब्लाऊजला सर्व काही प्रकार पाहायला मिळतात. त्यासाठी तुम्ही शक्यतो अस्तर असेल किंवा साधा ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस तुम्ही प्रेस करून घेऊ शकताय. तर हे माझे 3 ब्लाऊज जे आहेत ती म्हणजे कस्टमरचेच आहेत, पण मी प्रेस करून घेत आहे. तर प्रेस केल्याचे फायदे खूप सारे आहेत, त्यासाठी तुम्ही नक्की प्रेस करून घ्या. तर अशा पद्धतीने मी पहिला ब्लाऊज प्रेस करून घेत आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही ब्लाऊज पीस जे आहेत ते पण मी प्रेस करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे तिन्ही ब्लाऊज जे आहेत ती एकावर एक ठेवून व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने हे तिन्ही ब्लाऊज प्रेस करून घेतलेले आहेत, मी साईडला ठेवलेले आहेत. आता आपल्याला घ्यायचं आहे पॅटर्न. तर पॅटर्न तयार जे आपल्याकडे अवेलेबल आहे, तर कटोरी ब्लाऊज असेल, प्रिन्स कट, 4 टक्स अशा पद्धतीने आपल्याकडं पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत. तर 16 वर्षाचा अनुभव आहे, त्यासाठी मी हे बऱ्याच ताईंना पेपर पॅटर्नची गरज होती, त्यामुळे मी 2 वर्षापासून मी उपलब्ध केलेले आहेत. भरपूर ताईंनी घेतलेलेही आहेत. तुम्हाला जर पेपर कटिंग जी आहे ती अवेलेबल किंवा ऑर्डर करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही मेन्शन करू शकताय. अशा पद्धतीने मी एकावर एक 3 ब्लाऊज पीस ठेवलेले आहे. तर आपण व्यवस्थित जी काही बंद बाजू आहे ना तर ती बाजू आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे, ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवायची आहे. तर पाहू शकतात व्यवस्थित असे तिन्ही ब्लाऊज पीस जे आहेत ते अगदी परफेक्ट असे ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पाठीचा पार्ट ठेवायचा आहे. तर आता इथं पाहू शकतात हा ब्लाऊज पीसचा जो पॅटर्न आहे तर ती 14+1 इंच मी ॲड केलेला आहे. तर आता इथं उंची तयार 15 आहे. तर त्यावेळेस काय करायचं आहे, अगोदर तुम्ही काय करायचं आहे, ब्लाऊज पीसमध्ये कमी जास्त असतं त्याच्यासाठी आपण मार्किंग करून घेतलेले आहे. आता इथं प्रश्न पडलेला असेल की तुम्हाला आपल्याला हा 14चा पॅटर्न आहे तर 15 उंची तयार करायची आहे, तर 16चा आपल्याला करायचा आहे. त्यावेळेस आपण खालची जी कमरेची बाजू आहे त्या साईडने 1 इंच वाढवून घेतलेला आहे, वरच्या साईडने सरकवून घेतलेला आहे. तर पाठीमागलचा पार्ट ज्या पद्धतीने आपण वरती सरकवून घेतलेला आहे तसंच आपल्याला साईड पीस असेल, कटोरी असेल ते पण तुम्हाला पुढे दिसेनच कशा पद्धतीने वाढवणार आहे. तर आता इथं पाहू शकतात पाठीमागलचा गळा किती आहे ते चेक करायचं आहे. अशा पद्धतीने तयार जी पाठीमागलची पट्टी असते त्याच्यामध्ये आपण तयार जी आहे तिथं मार्किंग करायची आहे, शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं डीपमध्ये गळा पाहिजे आहे तर तुम्ही 2.5 न घेता 2.25-3चा पण खालच्या साईडने घेऊ शकता. वरी तुम्हाला गळ्याची बाजू जी आहे ती 42 साईज आहे, त्यासाठी गळा रुंदी मी घेतलेली आहे 2.5. तर या पद्धतीने मी सर्व काही मार्किंग करून घेतलेलं आहे. तर पाहू शकतात किती सोपी काम होणार आहे तुमचे. तर 3 ब्लाऊज तुम्ही एकाच वेळेस एकाच कस्टमरचे असतील तर तुम्ही
या पद्धतीने कटिंग करून घेऊ शकतायत. तर तुम्हाला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेलाच आहे की पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल, प्लस तुम्हाला पेपर कटिंगमध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करता त्यावेळेस तुम्हाला मार्जिन किती आहे, कोणत्या साईडने वाढवायचं आहे, सर्व काही तुम्हाला मोंड्याची बाजू, कटोरीची बाजू सर्व लिखाण करून तुम्हाला मिळत असतं. तर आता पाठीमागलचं आपण 1 इंच वाढून घेतलेला आहे. तसंच आपल्याला साईड पीसमध्ये पण आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे. तर आता कटोरीमध्ये पण, कटोरी खूप अवघड आहे असं बऱ्याच ताईंना वाटतं. पण तुम्ही कटोरी ज्यावेळेस पेपर कटिंग ऑर्डर करताना त्यावेळेस तुम्हाला कटोरी ब्लाऊजसुद्धा खूप सोप्या पद्धतीत आहे असं समजून जाईल. तर जी काही आपली खालची बाजू आहे, टक्सचा पॉईंट जो असतो त्या साईडने आपण 1 इंच वाढवून घेतलेले आहे. जसं की आपण पाठीमागलचा कमरेच्या साईडने, साईड पीस कमरेच्या साईडने आणि कटोरी हे आपण खालच्या साईडने वाढवून घेतलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की क्रॉसपट्टीमध्ये वाढवणार आहेत का? तर क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला वाढवायचं नाही, कारण आपली 3.5-4ची क्रॉसपट्टी असते. तर क्रॉसपट्टीमध्ये पण तुम्हाला पुढचा भाग किती आहे, पाठीमागलचा भाग किती आहे, हे व्यवस्थित असं सर्व काही माहिती दिलेली आहे. आता हे 42 साईजचं ब्लाऊज आहे. 1 मीटर अस्तर ब्लाऊज पीस आहेत, तरीही बाहीमध्ये कमी जास्त कपडा पडू शकतो. आता इथं तुम्ही लांब बाही ही कट करू शकतात, पण त्यांची हाफ बाही आहे त्यासाठी इथं मी हाफ बाहीची कटिंग करून घेणार आहे. पण आता ही रुंदीला पुरणार नाही, त्यासाठी आपण काय करणार आहे, दोन्ही साईडने जॉईंट देणार आहेत. जॉईंट कशा पद्धतीने द्यायचे आहेत ते पण मी व्हिडिओ अगोदर अपलोड केलेले आहेत. सोप्या पद्धतीत तुम्हाला जॉईंट कशा पद्धतीने द्यायचं आहे ते सांगितलेलं आहे. आता ही बाहीची कटिंग जी आहे ती मी नंतर कटिंग करणार आहे. अगोदर कमी मापामध्ये तुम्ही पाहू शकतात, कपडाही आपला वेस्ट नाही आहे आणि खूप ॲडजस्टमेंट करू शकतायत. तर मी ज्या पद्धतीने पॅटर्न ठेवलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही पॅटर्न ठेवायचे आहेत, म्हणजे तुमचं जी काही कटिंग आहे ती परफेक्ट होतं. कटोरीचा आकार असेल, क्रॉसपट्टी असेल, साईड पीस असेल, व्यवस्थित असं ती तुम्ही ठेवून कटिंग करून मार्किंग करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मार्किंग करून घेता त्यावेळेस तुम्हाला मार्किंग जिथे केलेलं आहे, खडूचा चॉकचा मार्किंग असेल, तुम्ही जी काही पेनचा मार्किंग असेल, तर त्या मार्किंगवर तुम्ही कटिंग करायचं आहे. नाही की तुम्हाला आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने कटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट असं जी काही आपण मापे केलेली आहेत त्याच्यावर तुम्हाला, आता तुम्ही बाहेरच्या साईडने जर कटिंग केलं तर तुम्हाला तिथं कपडा जो आहे तो एक्स्ट्रा मिळून जाईल. मग एक्स्ट्रा कपडा मिळण्याच्या नंतर पुढे प्रॉब्लेम होऊ शकत आहेत. त्यासाठी आपल्याला बाहेरच्या साईडने कटिंग करायची नाही आहे. तुम्हाला आतल्या साईडने तुम्ही मार्किंग जिथं केली आपण त्याच्याच आतल्या साईडने जर कटिंग केली तर तुमचा जी काही माप केलेलं आहे आपण तयार, त्याच्यामधली ती कपडा जो आहे किंवा माप जे आहे ती कमी होऊ शकते. तर अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने तुम्ही कटिंग केली तर जास्त होऊ शकते, आतल्या साईडने तुम्ही कटिंग केली तर कमी होऊ शकते. तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे तुम्ही त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. तर ॲक्युरेटमध्ये आपण जिथे मापांची ठेवून मार्किंग केलेले आहे तिथेच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं आपण जी काही कटोरीचा भाग असेल, पाठीमागलचा असेल, क्रॉसपट्टी असेल, कटोरी असेल, हे व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथं गोल गळा जो आहे तोच कट करायचा आहे आपल्याला, तर मी गोल गळाही कट करून घेत आहे. आता बाहीची कटिंग राहिलेली आहे, कारण आपल्याला तिथे अगोदर बाहीचं ज्यावेळेस आपण माप ठेवणार आहे त्याच्या अगोदर जॉईंट करून घ्यायचे आहे दोन्ही साईडने, आणि त्याच्यानंतर आपल्याला बाहीचा जो भाग आहे तो ठेवून व्यवस्थित मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे नंतर मी ज्यावेळेस स्टिच करणार आहे त्यावेळेस मी ही कटिंग करून घेणार आहे. तर या पद्धतीने खूप कमी वेळेमध्ये, आता इथे तुम्हाला 10 ते 11 मिनटात तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण तुम्हाला परफेक्ट आणि कमीत कमी 3 ब्लाऊज आपण कट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने 28 ते 48 साईजपर्यंत पूर्ण सेट अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 साईज घ्यायच्या असतील किंवा 6 साईज ऑर्डर करायच्या असतील, पण त्या पद्धतीनेही तुम्हाला मिळू शकतं. ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकताय. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने व्यवस्थित असं सर्व काही माहिती दिलेली आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूत पुढील